नमस्कार मंडळी, मी स्वरालीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करत आहे. आज आपण कस्टर्ड सॅलेड, त्याला आपण फ्रूट सॅलेड पण म्हणतो, ही रेसिपी आज आपण बनवणार आहोत. तर त्या रेसिपीमध्ये विविध प्रकारचे फ्रूट्स आपण टाकून ती बनवणार आहोत, त्यामुळे ती खूप अशी पौष्टिक रेसिपी बनणार आहे. लहान मुलांना जर प्रत्येक प्रकारचं फ्रूट आवडत नसेल तर त्यांना ही रेसिपी तुम्ही जरूर करून घाला, जरूर करून द्या. त्यांना ही आवडेल. ही जे फ्रूट्स खात नसेल त्यांनी नक्की ही रेसिपी केल्याच्या नंतर त्यांना नक्की आवडणार आहे. कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की कळवा, नक्की कमेंट करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला अशाच छान छान नवीन नवीन सात्विक अशा रेसिपी तुम्हाला मिळतील. चला आता मग पटकन रेसिपी स्टार्ट करूया. सर्वात प्रथम आपण अर्धा लिटर ह्या प्रमाणामध्ये दूध घेणार आहोत. ते दूध छान असं बॉईल करून घेणार आहोत. त्याला बॉईल केल्याच्या नंतर एकाच डायरेक्शनने ते फिरवायचं आहे छान असं. त्यानंतर ते दूध गरम होईपर्यंत एका बाउलमध्ये थंड दूध घ्यायचं आहे, एक वाटीभर. त्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर ॲड करणार आहोत. ती कस्टर्ड पावडर छान अशी त्या थंड दुधामध्येच मिक्स करून घ्यायची आहे. कस्टर्ड पावडर आहे व्हॅनिला फ्लेवरची, तुम्ही पाहू शकता. 2 चमचे आपण त्या थंड दुधामध्ये ती मिक्स करून घेणार आहोत. थंड दुधामध्येच ती मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून गरम दुधामध्ये टाकल्याच्या नंतर त्याचे असे गिठुळ्या होण्याची जास्त शक्यता असते. थंड दुधामध्ये ते छान असं मिक्स केल्याच्या नंतर तसं काही होत नाही. थंड दुधामध्ये मिक्स करून घेऊयात ते व्यवस्थित. तोपर्यंत बारीक फ्लेमवर हे आपण इकडचं दूध गरम होतंय तोपर्यंत ते छान असं ह्या वाटीमध्ये मिक्स करून घ्यायचे. आणि अर्धा लिटर या दुधाला 2 चमचे कस्टर्ड पावडर, तुम्ही कोणत्याही फ्लेवरची घेऊ शकता. मी व्हॅनिला फ्लेवरची घेतलेली आहे. अर्धा लिटर दुधाला बरोबर ही 2 चमचे पावडर पुरेशी आहे. छान मिक्स झालेली आहे त्या दुधामध्ये, थंड दुधात. दूध तापले का पाहूयात आपण. तापलेलं आहे दूध. त्यामध्ये एकच महत्त्वाचं आहे की ते फेटताना एकाच डायरेक्शननी फेटायचं आहे. त्यामध्ये 1 वाटी साखर टाकून घेऊयात आपण. तुम्हाला हव्या तेवढी साखर टाकून घेऊ शकता तुम्ही, तुमच्या गोड कसं तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे. थोडीशी कमी केलेली आहे साखर, एवढी साखर ठेवलेली आहे मी. एकाच डायरेक्शनने करून घ्या व्यवस्थित ते मिक्स. साखर मिक्स झाली का पाहूयात आपण. छान हलवून घेऊया त्याला. मिक्स झालेली आहे साखर. गॅस बारीकच ठेवायचा आहे.
नाहीतर हे दूध उतू जाण्याची शक्यता असते. साखर पूर्णपणे विरघळल्यानंतरच आपण हे कस्टर्ड पावडर त्यात ॲड करणार आहोत. साखर आता पूर्ण विरघळलेली आहे. हे थंड दूध त्यात ॲड करूयात आपण. थोडं थोडं करूनच ॲड करायचं आहे ते. आणि एकाच डायरेक्शननी हलवून घेऊयात. जसं जसं आपण हलवत जाऊ तसं तसं त्याला थोडासा असा थोडा 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 घट्ट होत चालतं तो. तुम्ही पाहू शकता घट्टपणा येत चाललेला आहे त्याला. मी खूप पातळही नाही आणि खूप असं घट्टसर पण नाही, अशा प्रमाणामध्ये ठेवणार आहे त्याला. तुम्हाला जर अजून जर घट्ट हवं असेल कस्टर्ड, तर तुम्ही अजून थोडीशी 1 चमचाभर वगैरे ॲड करू शकता कस्टर्ड पावडर. झालेलं आहे ते घट्ट. आपण एका बाउलमध्ये थंड होण्यासाठी ते काढून घेऊयात. पाहू शकता तुम्ही एवढा घट्टसरपणा आलेला आहे त्याला. तुम्ही एखाद्या पसरट भांड्यामध्ये पण काढून घेऊ शकता. छान असं थंड होईपर्यंत ठेवायचं आहे ते. थंड झाल्याच्या नंतरच आपण त्यात फ्रूट्स ॲड करणार आहोत. थंड झाल्याच्या नंतरच फ्रूट ॲड करणार आहोत सगळे. तुम्ही पाहू शकता त्याला असं हलवून घ्यायचे. पाहू शकता किती घट्टपणा आलेला आहे थंड झाल्याच्या नंतर. त्यानंतरच आपण तुमच्याकडे जेवढे फ्रूट्स अवेलेबल आहेत तेवढे टाकू शकता तुम्ही त्यात. मी पपई घेतलेली आहे, स्ट्रॉबेरी घेतलेली आहे, केळी आहे, ॲपल आहे, डाळिंब आहे आणि द्राक्ष आहेत. सगळे फ्रूट त्यात टाकून घेणार आहे. डेकोरेशनसाठी थोडेसे फ्रूट ठेवणार आहे मी. लहान मुलं अगदी सगळे फ्रूट खात नाहीत, तर ही रेसिपी खूप छान आहे लहान मुलांना. सगळे फ्रूट त्यांच्या पोटात जातील, शरीरात जातील. तर हे नक्की त्यांना करून द्या तुम्ही. डाळिंब टाकूया. डाळिंबाने एक वेगळाच कलर येतो त्याला. ज्या सिजनेबल फ्रूट्स तुम्ही टाकू शकता त्यात, जे फ्रूट्स अवेलेबल असतील ते. छान आता मिक्स करून घेऊयात सगळे फ्रूट. पाहू शकता किती सुंदर झालेली आहे रेसिपी फ्रूट सॅलेड. ते डाळिंबाचे दाणे त्यामध्ये किती सुंदर दिसत आहेत. सगळे फ्रूट्स मस्त असे मिक्स करून घेऊयात. आणि नंतर एका छान बाउलमध्ये काढून घेऊयात ते. मिक्स करून झालेलं आहे. एक बाउल घेऊयात, त्यात काढून घेऊयात छान. आणि मी आता सध्या बाउलमध्ये काढून नंतर फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. हे जेवढं थंड होईल तेवढी थंड छान खायला लागते ते. पाहू शकता एका बाउलमध्ये काढल्याच्या नंतर किती सुंदर दिसतंय ते. आणि नंतर पुन्हा त्याच्यावरती फ्रूट टाकून
डेकोरेट करणार आहे. टुटी फुटी वगैरे सगळं टाकलेलं आहे त्यात. पाहू शकता किती सुंदर झालेलं